नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करता आज झालेला जो पेपर आहे, तर आजच्या पेपर मधील महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नक्कीच उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला जे काही प्रश्न सुचवले ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। ओके, बघा, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूया। बघा, पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, भारताच्या स्वतंत्र संग्रामातील भारताचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे, स्वातंत्र्य संग्रामातील पहिले युद्ध कोणते होते? तर बघा, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामधील पहिले युद्ध होते ते म्हणजे 1857 चा उठाव। ओके, बघा आता याची सुरुवात कुठून झाली विद्यार्थी मित्रो, तर तो बराकपूर येथून। ओके, कुठून? बराकपूरची जी छावणी आहे इथून याची सुरुवात झाली होती। कोणी केलं होतं या ठिकाणी बराकपूर या ठिकाणी? काय झालं होतं तर बघा, मंगल पांडे जे होते यांनी काय तर ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती। कोणी? बराकपूर येथे मंगल पांडे। ओके, बघा त्यानंतर विद्यार्थी मित्र इतर जे या ठिकाणी नेतृत्व कोणाकडे होतं? 1857 उठावाचं नेतृत्व, यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत। नेतृत्व कोणाकडे होतं? तर नेतृत्व होतं विद्यार्थी मित्र बहादूर शाह जफर यांच्याकडे। ओके, कोणाकडे? बहादूर शाह जफर जो होता याच्याकडे 1857 उठावाचं नेतृत्व जे देण्यात आलं होतं। त्यानंतर झाशी येथे नेतृत्व कोणी केलं होतं? तर झाशी या ठिकाणी जे उठावाचं नेतृत्व आहे हे राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं। ओके, राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं, हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी म्हणून केव्हा स्वीकारला? ओके, रायगड किल्ला जो आहे हा राजधानी म्हणून कधी स्वीकारला? तर हा 1674 मध्ये स्वीकारला होता। ओके, 1674। बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी 6 जून 1674 ला काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता। काय झालं होतं? राज्याभिषेक झाला होता आणि त्यानंतर त्यांनी राजधानी म्हणून रायगड या किल्ल्याची निवड केली। ओके, चला हा स्वीकारला। त्यानंतर कोणता ब्रिटिश गव्हर्नर जनरल याने कायमधारा ही जमीन महसूल पद्धत लागू केली? बघा, कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने कायमधारा जमीन महसूल पद्धत लागू केली? बघा, ती आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिस। ओके, बघा ऑप्शन नंबर सी लॉर्ड कॉर्नवॉलिस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी विद्यार्थी मित्र कायमधारा ही जी जमीन महसूलची पद्धत आहे ना, ही कधी लागू केली होती? तर कायमधारा ही जमीन महसूलची पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी विद्यार्थी मित्र 1793 मध्ये लागू केली। 1793 मध्ये जे त्यांनी ही लागू केली होती। आता या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वपूर्ण होत्या ज्यामध्ये तुम्हाला सांगतो। बघा, एक होती ती म्हणजे रयतवारी। ओके, कुठली आहे? रयतवारी नावाची होती। ओके, रयतवारी जमीन महसूलची पद्धत ही कोणी सुरू केली होती? तरी थॉमस मनरो यांनी सुरू केली होती विद्यार्थी मित्र, थॉमस मनरो यांनी सुरू केली होती। तरी या ठिकाणी बघा 1820 मध्ये केली होती विद्यार्थी मित्र, 1820 मध्ये थॉमस मनरो यांनी। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वपूर्ण ती म्हणजे कोणती? तर महालवारी। ओके, कुठल्या विद्यार्थी मित्र? तर महालवारी ही जी जमीन महसूलची पद्धत आहे ही कोणी सुरू केली होती? तर महालवारी जी आहे विद्यार्थी मित्र ही वोल्ट मॅकेन्झी यांनी। ओके, वोल्ट मॅकेन्झी यांनी सुरू केली होती। आणि ही कधी सुरू केली? तर ही विद्यार्थी मित्र 1822 मध्ये। ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र 1820 मध्ये रयतवारी, 1822 मध्ये या ठिकाणी आणि कायमधारा सगळ्यात पहिले केली होती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी। या टाइपचा प्रश्न आपल्याला डेफिनेट विचारतात, त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न व्यवस्थित कव्हर करायचा आहे। विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। बघा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? बघा विद्यार्थी मित्र, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारलेला आहे। तर बंगालची फाळणी जी विद्यार्थी मित्र ही 1905 मध्ये झाली होती। ऑप्शन नंबर ए 1905। ओके, बघा तारखेनुसार जर बघतो म्हटलं तर 19 जुलै 1905 ला जी आहे बंगालची फाळणी झाली। ओके, कोणी केली? करणारा कोण होता? तर लॉर्ड कर्झन जो आहे याने बंगालची फाळणी केली होती। आणि विद्यार्थी मित्र 1911 मध्ये जी आहे बंगालची फाळणी जी आहे ती रद्द झाली होती। ओके, रद्द करण्यात आली। रद्द कोणी केली? तर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी रद्द केली होती। ओके, लॉर्ड हार्डिंग्ज याने ही रद्द केली होती। या ठिकाणी दोन्ही तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बंगालची फाळणी कधी झाली? तर ती 1905 मध्ये झाली होती, लॉर्ड कर्झनने केली होती। आणि रद्द जी कोणी केली? लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ही रद्द केलेली होती। ओके, बघा याकरता काय एक आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाचं नाव काय? वंगभंग। ओके, काय? वंगभंग आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामध्ये प्रखर विरोध झाला होता। यामुळे जी आहे ही फाळणी जी आहे ती रद्द करण्यात आली होती। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा काय, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कधी सुरू केला? बघा, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता या ठिकाणी या संदर्भात प्रश्न आहे।
तर बघा विद्यार्थी मित्र, चंपारण्य सत्याग्रह हा 10 एप्रिल, कधी 10 एप्रिल 1917 मध्ये जे आहे या ठिकाणी करण्यात आला होता. ओके, 1917 मध्ये. बघा विद्यार्थी मित्र, बिहार मधील चंपारण्य या ठिकाण होतं. चंपारण्य कुठे होते? चंपारण्य हे बिहार मधील आहे. ओके, बिहार मधील चंपारण्य या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र, तर निळ उत्पादक शेतकरी जे होते, निळ उत्पादक शेतकरी, तर या शेतकऱ्यांकरता जो आहे महात्मा गांधींचा हा पहिलाच सत्याचा प्रयोग होता. ओके, अहिंसेचा पहिला प्रयोग, सत्याग्रहाचा पहिला प्रयोग असं म्हणू शकतो. 1917 मध्ये झालं होतं चंपारण्य सत्याग्रह. ओके, चला. आणि याकरता त्यांनी कोणी केलं होतं, तर राजकुमार शुक्ला यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. ओके, चला. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली फौज कोणती? बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणती फौज स्थापन केली होती? तर बघा या ठिकाणी आझाद हिंद सेना. ओके, आझाद हिंद सेना, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मूळ संकल्पना कोणाची होती? तर मूळ संकल्पना विद्यार्थी मित्र रास बिहारी बोस. ओके, मूळ जनक कोण आहेत? रास बिहारी बोस हे आहेत. आणि यानंतर त्यांनी जे आहे याचं कार्य कोणी सांभाळलं? तर या ठिकाणी बघा सुभाषचंद्र बोस यांनी. कधीपासून? 5 जुलै 1993 पासून. ओके, बघा 5 जुलै 1943 पासून. क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार अशी उपाधी कोणास आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार म्हणून उपाधी देतो. ओके, चला. यानंतर पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण होता? बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा इतिहासात दृष्टीकोनातून पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण आहे? तर आद्य क्रांतिकारक पहिला स्वातंत्र्य सैनिक असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर पहिला बघा या ठिकाणी 1857 जो उठाव होता, 1857 जो उठाव होता, यामध्ये पहिला स्वातंत्र्य सैनिक तो होता मंगल पांडे, ऑप्शन नंबर बी. ओके, मंगल पांडे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, 29 मार्च, ओके, 29 मार्च 1857 जे आहे यावेळेस काय झालं विद्यार्थी मित्र, तर बराकपूर येथे तुम्हाला सांगलं. ओके, नेटिव्ह इन्फंट्रीचा हा सैनिक होता, याने हा उठाव त्या ठिकाणी करून आणला. बळवंत फडके, ओके, वासुदेव बळवंत फडके यांना काय आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतात. वासुदेव बळवंत फडके जे आहेत यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाते, हे देखील लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय आहे? भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? बघा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार विद्यार्थी मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तसेच हे संविधानाच्या ज्या काही समित्या होत्या त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे मसुदा समिती जी आहे, तर मसुदा समितीचे विद्यार्थी मित्र हे काय होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष जे होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, हे काय होते? तर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, संविधान सभेचे अध्यक्ष. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे घोषवाक्य कोणी दिले? बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे जे घोषवाक्य आहे हे विद्यार्थी मित्र बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेलं आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे बाळ गंगाधर टिळक. ओके, बघा. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं एक होतं विद्यार्थी मित्र, ते काय होतं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ओके, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य होतं, घोषवाक्य. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र महात्मा गांधी यांचं काय? तर चले जाओ. महात्मा गांधी यांचं काय? चले जाओ, हे महात्मा गांधी यांचं होतं. करो या मरो. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलालजी नेहरू, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. ओके, हे काय होते? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. ओके, पंतप्रधान जे आहे पंडित जवाहरलालजी नेहरू बनले होते. त्यानंतर सरदार पटेल जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. ओके, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री. ओके, हे काय होते? कायदा मंत्री होते. यानंतर पुढील प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? बघा, प्रसिद्ध असं जे जालियनवाला बाग हत्याकांड आहे विद्यार्थी मित्र हे कोणत्या वर्षी झालं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, इतिहासामध्ये हा दिन काळा दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, हा कधी झालं होतं? तर हे 1919 मध्ये. ओके, 1919. बघा या ठिकाणी 13 एप्रिल
1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालं. ओके बघा बैसाखी निमित्त काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र अमृतसर येथील पंजाब ओके कुठे तर अमृतसर पंजाब मधील अमृतसर जे आहे ओके इथे जालियनवाला बाग जी होती जालियनवाला बाग तर या ठिकाणी हे हत्याकांड घडले. ओके याकरता कारणीभूत कोण होता जनरल डायर. ओके जनरल डायर हा याला कारणीभूत होता. जनरल डायर यांनी काय केलं त्या ठिकाणी जमलेल्या जमावावरती काय केलं तर बेछूट गोळीबार केला जनरल डायर यांनी. यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे. बघा आपल्या या ठिकाणी भारतातील सर्वात लांब नदी विचारलेली आहे. तर भारतातील म्हटलं तर ती आहे विद्यार्थी मित्र गंगा. ओके गंगा ही काय ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. ओके भारतातील सर्वात लांब. त्यानंतर जर गोदावरी पाहिलं तर गोदावरी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी आहे. ओके गोदावरी किती आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हटलं तर गोदावरी हे देखील लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके तुम्ही जर आदिवासी विभाग भरतीची तयारी करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या भागात आहे. बघा सह्याद्री ही जी पर्वतरांग आहे विद्यार्थी मित्र कोणत्या भागात येतं तर ही पश्चिम भारतात आहे. ऑप्शन नंबर सी पश्चिम भारत हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उत्तर भारतामध्ये कुठली आहे तर उत्तर भारतामध्ये हिमालय आहे. उत्तर भारतात हिमालय विद्यार्थी मित्र हे देखील लक्षात असू द्या. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा ही रांग जी आहे गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत येते. ओके गुजरात ते कन्याकुमारी अशी ही सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी आहे पश्चिम भारतातील. यानंतर बघा थारचे वाळवंट थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे. थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे बघा थार वाळवंट जे विद्यार्थी मित्र हे या ठिकाणी राजस्थानमध्ये आहे. ओके कुठला आहे राजस्थानमध्ये आहे थार वाळवंट हे देखील लक्षात असू द्या. राजस्थानमध्ये थारचं वाळवंट येते. ओके यालाच ग्रेट इंडिया डेझर्ट असंही म्हटलं जाते. काय म्हणतात याला ग्रेट इंडिया डेझर्ट जे आहे म्हणून याला ओळखल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावते. ओके नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते तर नर्मदा नदी जी आहे विद्यार्थी मित्र ही सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. ऑप्शन नंबर सी सातपुडा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नर्मदा पर्वतरांग ही सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र कोणते राज्य चहा उत्पादनात आघाडीवर आहे. ओके भारतातील चहा उत्पादनात आघाडीवर असणारं राज्य कोणतं आहे. ओके तर ते आहे विद्यार्थी मित्र आसाम. ऑप्शन नंबर बी आसाम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा कोणते सागरी बंदर हे भारताचे हृदयबिंदू मानले जाते. ओके कोणते सागरी बंदर आहे जे भारताचं हृदयबिंदू मानले जाते तर ते आहे विद्यार्थी मित्र मुंबई. ओके बघा मुंबई बंदर जे आहे हे भारताचं काय हृदयबिंदू मानले जाते. यालाच काय म्हणतात तर याला विद्यार्थी मित्र भारताचे प्रवेशद्वार असंही म्हटल्या जाते. ओके मुंबईचं जे बंदर आहे याला भारताचे प्रवेशद्वार ते भारताचे प्रवेशद्वार असंही म्हटल्या जाते. त्यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. ओके भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर त्या विद्यार्थी मित्र कांचनगंगा. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगातील आहे माउंट एव्हरेस्ट. ओके बघा आता कांचनगंगा जे आहे विद्यार्थी मित्र याची उंची किती आहे तर 8556 मीटर. ओके 8556 मीटर इतकी उंची आहे याची. आणि हे कुठे येतं ते सिक्कीम राज्यामध्ये येतं. ओके कुठे आहे सिक्कीम आणि जगातील तिसऱ्या स्थानी याचा क्रमांक लागतो. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणतं आहे तर त्या विद्यार्थी मित्र क्षेत्रफळा दृष्टीने म्हटलं तर राजस्थान आहे प्रथम स्थानी. ओके प्रथम स्थानी कोणतं येतं राजस्थान आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य पहिल्या स्थानी आहे राजस्थान. त्यानंतर दुसऱ्या स्थानी काय मध्य प्रदेश. महाराष्ट्र या टाईपचे राज्य येतात. ओके यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो. बघा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम विद्यार्थी मित्र महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कुठे आहे महाबळेश्वर आहे सातारा. ओके सातारा येथे होतो. त्यानंतर सुंदरबन डेल्टा कोणत्या नद्यामुळे बनलेलं आहे. ओके सुंदरबन डेल्टा जे आहे विद्यार्थी मित्र हे प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांच्या संगमात बनलेलं. ओके गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांचा संगम. ओके याला काय सुंदरबन असं म्हटल्या जाते.
यानंतर ज्वालामुखी बेट भारतात कुठे आहे? बघा भारतामध्ये ज्वालामुखी बेट कुठे आहे? तर भारतामध्ये म्हटलं तर विद्यार्थी मित्र अंदमान या ठिकाणी ज्वालामुखी बेट आहे. ओके, कोणतं आहे? न्यू बॅरन. न्यू बॅरन हे जागृत ज्वालामुखी त्या ठिकाणी आहे. ओके, आणि बघा पोर्ट ब्लेअर जे होतं सुरुवातीचं काय होतं याचं? पोर्ट ब्लेअर होतं. मात्र आता या ठिकाणी याचं नाव जे आहे नामकरण करून पोर्ट ब्लेअरचं नाव काय केलं झालंय तर श्री विजयापुरम असं करण्यात आलेलं आहे. ओके, श्री विजयापुरम. पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयापुरम असं करण्यात आलेलं आहे. यानंतर कोणता सागरी किनारा पश्चिम भारतामध्ये आहे? ओके, पश्चिम भारतामध्ये असणारा सागरी किनारा कोणता आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र कोकण. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न बघा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत विद्यार्थी मित्र? तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. ओके, बघा श्रीमती द्रौपदी मुर्मू या आपल्या सध्याच्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. यांच्यापूर्वी कोणते? यांच्यापूर्वी होते रामनाथ कोविंद. ओके, यांच्यापूर्वी रामनाथ कोविंद होते. त्यांच्यापूर्वी होते तर प्रणव मुखर्जी. ओके, चला नरेंद्र मोदी देशाचे आपले पंतप्रधान आहेत हे देखील लक्षात द्या. यानंतर बघा या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाते विद्यार्थी मित्र. ओके, बघा अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला माहित आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न जे होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. बघा आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेमध्ये या टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.